तर आम्हाला धोंडे बनवायचे होते, पण कसं सगळं म्हणजे बनला येतील म्हणलं बा, मग नंतर आपण करू. पण ती कारण काम पडतो शेवटपर्यंत पा काम करून तो याला म्हणलं बाई. तर मग घातली होती, डाळ घातली, गूळ आणला, डाळ आणली, गूळ आणला, साखर आणली, डाळ आणली, डाळ तुम्ही डाळ म्हणे हरभऱ्याची चाळीतून काढून ते करायची पोर घेऊन राहिली तर मग ती झाली की दुसऱ्या पोरीचा नंबर, तिचा झाला की तिसऱ्या पोरीचा नंबर, असं धोंडे बनवा लागते. तुम्हाला कसं द्या असं दिसल, पण काने पुढे तुम्ही आता भिकारीले धोंड्याचे आम्ही धोंडे केलेले आहेत. तर काने त्यात काढले. तर मग माझी मुलगी आहे ना, तर आली होती, तर तिनं गिफ्ट आणलं. आईला म्हणे वटी भरायला लागते, तिनं मला कळू दिलं नाही, घेऊन आली ती. मला माहिती बी नव्हतं, फक्त तिनं विचारलं होतं बाईबद्दल एक, तर म्हणे काय घ्यायला लागते, म्हणजे बाई वटी भरायला लागते, तसं नाही आणायचं. तर मग आणलेलं होतं. तर मग तिने कानी दोघायला आम्हाला बसवलं. कुंकू म्हणजे ते एका ताटातनी घेतलं. तर शेवटपर्यंत तुम्ही फक्त तर आमच्या घरचे म्हणजे बाई तू ऐकून मोबाईलामध्ये येत नाही, तर त्याच्यामुळं तर आमच्या घरचे त्यांना वाटतं फोटोज काढून राहिले म्हणून इकडं पाहत होते ते. तर मला हसू येत होता. तर मग मला लावलं, पण तिनं कुंकू घेतलंच नव्हतं. कुंकू घेतलं पण पाणी घेतलंच नव्हतं. म्हणजे जाऊ दे भाऊ काय नात म्हणलं, बरं ठीक आहे म्हणलं. मग बहीण भावाला मी धोंड्याच्या हार्दिक शुभेच्छा देते मी तुम्हाला. तर माझ्या भावनांनो शेवटपर्यंत पाहता. मग आम्हाला ह्या पातीनं मला सामान आणलं पूर्ण. तर माझी तिनं घेतली नाही, खाली काढले, पण मला जवळ मोबाईल होता त्याच्यामुळे. तर मग तिने साडी आणली, मग माझे कुंकू लावलं, पण या मुलाने काढले. तिनं कुंकू लावलं, मला पाय धुतले, कुंकू त्याच्यासाठी घेतलं होतं म्हणलं नको पाय धुत नाही म्हणे, दिवस लागतात. मग तिने त्याला कपडे घालून बसले. तर मग मी तीच साडी नेसेल होती, जुनी साडी. तर त्याच्यामुळे तिनं आणली. म्हणलं वटीच घ्यायचं नाही काय करायचं. मग डबल परत मी साडी घातलेली होती बरं, पण मी आणलं डबल. त्याला ती काठ होता ना पाही वटी भरली की. तर सगळं आणलं होतं, बांगड्या सीक आणलं होतं तिनं. तर मला ती वटी भरून राहिली होती. एक 6 महिन्याला इकडं पाय हिडू काढतात, हिडू नाहीत काढत, ती फोटो काढतायत. तर म्हणलं नाही, तर ती माझ्यावरून गहू उतरून टाकत होती. तुम्ही कशी केली धोंडे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर माझ्या मुलीने असा कार्यक्रम केला. तिला मी बोलले बरे कशाला नाही, तर नाही म्हणे जेप म्हणे आई म्हणे आहे ना म्हणे धोंड्याचं हे, तर म्हणे मी करणारच आहे म्हणे. तर तिने भारीची टोपी आणली होती. तर त्याला टोपीच घालायची राहिली होती. मग टोपी त्याला घालून दिली. करदुडा राहिला होता, करदुडा दिला. तर टावेल आणला होता, छोटा टावेल गळ्यात टाकून दिला. तर माझी वटी भरून झालेली होती. तर मग पण पाय धुवून बी झालेले होते, पण तिला लई टाईम लागला ती हे करण्यासाठी. म्हणून आता म्हणे तर बाबा म्हणे पाया पडू द्या म्हणे. तर आमच्या घरच्या म्हणत नाही, पाय नाही पडत. तर म्हणलं पडू द्या म्हणलं. तर मग तेव्हा नाही म्हणलं. तर मग आमच्या घरच्यांनी पाय घेतले आणि पडू दिलं पाया. तर मग आमच्या घरचे असे आशीर्वाद आम्ही मुलींना देतो. तर मी बोललेली होती. तर मग माझ्या मुलीने असं केलं, तर मी कसं मला सांगा. म्हणजे आता ते हात पाण्याने भिजेले होते. तर आमच्या घरचे म्हणत बाई सकाळी घाल ना. तर मॅडम जाऊ नाही. तर हे म्हणजे दिसलं नव्हतं पुढे, पण हे तिनं असं केलेले. तर कमेंट करून सांगा नक्की तुम्ही.
कसं माझ्या मुलींनी केलेलं आहे तर मी कानी याचं त्याला हेडू जोडलेलं आहे. पण कानी आता काय करावं असं हे हेडू जोडलेलं आहे. बा ती गाणी बांगड्या घाललेली तर त्या बांगड्याने ती आमच्याकडचे म्हणत की हात फुगला म्हणत बांगड्या घालून कोणाची कसं मोठी सामान तर मग ते बांगड्या कानी जाऊन राहिल्या खाली बसबाय मग ते कानी बांगड्या घालावले. पण तिनं कानी कसे करून ते बांगड्या कानी तिनं घातल्यात. डझनभर बांगड्या पण आणल्या होत्या. नाही म्हणलं पण तिनं हातातनी चांगले तिनं म्हणजे हिरव्या चालल्या. तर तिने ते म्हणलं होतं पण थोड्या वेळानं तिनं घातलेले. शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना माझ्या बहीण भावांना त्या ह्याच्या धोंड्याच्या हार्दिक शुभेच्छा. धोंडा सुका जावा या म्हणजे जेवायला सगळे किती तरी धोंड्यात पैसे धोंडे केले. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा की कसं वातावरण माझ्या मुलीने कसं केलं. मी तर अजून पाहिलं नव्हतं पण माझी मुलगी तिकडून काट्याने घेऊन आली आणि तिने असं कार्यक्रम केला. म्हणजे कशाला आणलं बाई म्हणलं नको आणाले चिकन दम बिर्याणी बाई अशी धोंडी बनवली होती मी थोडं गुलाबजांबू आणि गुलाबजांबू नव्हती म्हणलं तर इथे पोळ्या बनवत होती. अंडे बी करून घेतले होते पण आणि पोळ्या बनवल्या. तर सांगा माझ्या बहीण भावांना कमेंट करा लाईक करा कसा वाटला हिरो तुम्हाला. जास्त काय बोलणं येत नाही मला पण तुम्ही काय राहते असं काहीच नाही करत. माझी नात आहे माझी सून आहे. दोघीनंच ते भाग बनवला आणि काही बनवलं नाही त्यानेच बनवला दोघीनं. आम्ही तर मार नुसते झोपून म्हणजे आम्हाला करायची म्हणजे कारणामुळं थोडासा दादा म्हणलं आता म्हणजे धोंडे सगळे आले बस सगळ्यासाठी करणे फक्त आमचा असं उमेशच नव्हता आला.